दिवसभर आपल्याला ऑफिसची कामे घरातली कामे असतात, परंतु दिवसभर काम केल्यामुळे रात्री झोपताना आपली मानदुखी, खांदेदुखी आणि पाठदुखी भरपूर प्रमाणामध्ये होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये अशा इजी अशा एक्सरसाइज बघणार आहेत ज्या करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की एक्सरसाइज कधी करायच्या, केव्हा करायच्या आणि किती वेळा करायच्या। हा प्रश्न मला भरपूर वेळा विचारला जातो, तर त्या प्रश्नाचे मी उत्तर देते। मी आता ज्या पण एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे त्या तुम्ही सकाळी उठून करू शकता 20 मिनिटं, किंवा सकाळी तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही इव्हिनिंगला करू शकता। कधी पण करा, फक्त 20 मिनिटं करा आणि एक एक्सरसाइज 3 वेळा करायची। ज्या मी एक्सरसाइज दाखवत आहे ती मी 1 वेळा दाखवणार, परंतु तुम्ही करताना त्या एक्सरसाइज एक एक्सरसाइज 3 वेळा करायची। या पद्धतीने हे जर रेशो आहे तर मग एक्सरसाइज सुरू करू। सर्वात प्रथम कोणती पण एक्सरसाइज करण्याच्या आधी पूर्ण पाठ आपली ताठ असावी। या पद्धतीने स्लोली हात वरती घ्यायचे, या पद्धतीने स्लोली स्लाइडला झुकायचे, या पद्धतीने साइडला बघणे, थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबायचे, पाठ एकदम ताठ ठेवायची, हात आपला पूर्ण गुडघ्यावरती, या पद्धतीने एक हात पूर्ण साइडला आणि पूर्ण साइडला बघायचे। त्यानंतर पूर्ण समोर, या पद्धतीने जेव्हा तुम्ही साइडला बघता, असे साइडला बघता, त्यावेळेस पाठीच्या या भागामध्ये स्ट्रेच जाणवतो, ताण जाणवतो, तो आपल्या पाठदुखीसाठी खूप उपयुक्त आहे। पाठदुखी हळूहळू प्रमाणात कमी व्हायला लागते। त्यानंतर पूर्ण हात वरती, त्यानंतर पूर्ण डाव्या साइडला स्ट्रेच, या पद्धतीने या पद्धतीने कोणती पण एक्सरसाइज करताना, कोणता पण व्यायाम करताना आपण ज्या पोझिशन मध्ये आहे ते जे पण पोझिशन घेतली त्या पोझिशन मध्ये थोडा वेळ थांबायचे, होल्ड करायचे। त्या आसनचा, त्या व्यायामाचा आपल्याला फायदा होतो। लगे फास्ट मुवमेंट करायची नाही, एकदम स्लोली व्यायाम करायचे, पाठदुखीसाठी, मानदुखीसाठी आणि खांदेदुखीसाठी। यानंतरचा व्यायाम पूर्ण हात आपला आहे बघा, जो राईट हँड आहे तो पूर्ण या पद्धतीने ठेवायचा आणि स्ट्रेच, ताण जाणवतो बघा, थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबायचे, चेहऱ्यावरती स्माइल, थोड्या वेळ होल्ड करायचे, म्हणजे थांबायचे या स्थितीमध्ये। पूर्ण हात वरती अँड रिलॅक्स। जेव्हा आपण या पद्धतीने साइडला जातो तेव्हा पूर्ण या भागामध्ये ताण जाणवतो बघा। जेव्हा आपण ऑफिस मध्ये एकाच जागी भरपूर वेळ बसून असतो त्यावेळेस आपली पाठदुखी, कंबरदुखी व्हायला लागते, त्यासाठी तर खूप उपयुक्त आहे। एकदा व्यवस्थित बघा आणि माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला लगेच समजेल। त्यानंतर पूर्ण या पद्धतीने साइडला, थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबायचे, त्यानंतर रिलॅक्स। या पद्धतीने एकदा ह्या पद्धतीने केले आपण, जो आपला राईट हँड आहे पूर्ण तो लेफ्ट गुडघ्याला होल्ड करायचा आणि जो क्रॉस, जो लेफ्ट हात आहे तो राईट आपला जो गुडघा आहे त्याला होल्ड होतो बघा। या पद्धतीने दोन्ही पण साइडनी तुम्ही या पद्धतीने करायचे। त्यानंतर पूर्ण बॅक साइड स्ट्रेट ठेवायची। यानंतरचा व्यायाम या पद्धतीने स्लोली पहिल्यांदा हात वरती घ्यायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, फ्लो मध्ये व्यायाम करायचे, त्यामुळे कळून येत नाही आणि आपण त्याचा आनंद देखील घेऊ शकतो। या पद्धतीने हात एकदम वरती, स्लोली दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडणे, स्लोली करायचं।
करायचं, थोडा वेळ होल्ड करायचा, स्लोली स्लोली वर खाली करायचं बघा, एकदम हळूवार पद्धतीने. करायला एकदम सिंपल आणि साधे आहे, परंतु त्याचे फायदे खूप आहेत. साईडनी दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की कसा हात आहे. समोरून फक्त हातच दिसतोय, व्यवस्थित ह्या साईडनी पण बघून घ्या. या पद्धतीने बॅक साईड एकदम स्ट्रेट ठेवायची. हात पूर्ण वरती अँड रिलॅक्स या पद्धतीने. त्यानंतर थोडा वेळ आराम करायचा, थोडं दीर्घ श्वास घ्यायचा डोळे बंद करून आणि श्वास सोडणे. लगे लगे फास्ट व्यायाम करायचे नाही, थोडस मध्ये गॅप घ्यायचा या पद्धतीने. श्वास घेणे, श्वास सोडणे या पद्धतीने 2 ते 3 वेळा करायचे. मनातल्या मनात काउंट करायचं बघा. या पद्धतीने एकदम रिलॅक्स वाटते बघा. यानंतरचा व्यायाम पूर्ण हात इंटरलॉक करायचे, मानाच्या पाठीमागे टाकायचं, स्लोली वरती बघायचे, त्यानंतर पूर्ण खाली, पाठ एकदम ताठ ठेवायची. थोडा वेळ थांबणे, या स्थितीमध्ये होल्ड करणे. त्याला पूर्ण वरती, स्लोली खाली पडायचे, होल्ड करायचे या स्थितीमध्ये. त्यानंतर रिलॅक्स रिलॅक्स करायचे बघा थोडा वेळ. यानंतरच्या व्यायामासाठी पूर्ण हात क्रॉस ठेवायचा आणि साईडला जायचे. या पद्धतीने करायला एकदम सिंपल आहे बघा. व्यवस्थित बसून घ्या, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने. त्यानंतर पूर्ण हात साईडला ठेवायचं, पूर्ण खाली जायचं. थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये. त्यानंतर पूर्ण मध्यभागी, यानंतरच्या व्यायामासाठी पूर्ण हात इंटरलॉक करायचे आणि पाठीमागे टाकायचे. या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला दाखवते. या पद्धतीने इंटरलॉक करायचे, स्लोली वरती बघायचे, थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. रिलॅक्स रिलॅक्स थोडा वेळ. त्यानंतर पूर्ण होल्ड करायचे आणि थांबायचे अजून एकदा. पूर्ण पाठीमागच्या साईडला ताण पडतो बघा पाठीला. पूर्ण दिवसभरातल्या कामामुळे आपण थकतो, त्यामुळे हे व्यायाम नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. रिलॅक्स. यानंतर बघा, यानंतरच्या व्यायामासाठी पूर्ण हात इंटरलॉक करायचे आणि पाठीमागे एका साईडला घ्यायचे. सुरुवातीला राईट साईडला थोडा वेळ होल्ड करायचं. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबणे, दीर्घ श्वास घेत राहणे आणि श्वास सोडणे. डोळे बंद करायचे, चेहऱ्यावरती एक स्माइल. पूर्ण ताण बसतो बघा पाठीमागच्या साईडला. रिलॅक्स. त्यानंतर बघा हात इंटरलॉक करायचे,
लेफ्ट साईडला, एकदा राईट साईडला झालं, आता लेफ्ट साईडला. या पद्धतीने होल्ड असते, असं थांबायचं. लेफ्ट साईडला घेऊन डोळे बंद. रिलॅक्स. यानंतर थोडा वेळ डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घेणे 2 वेळा आणि श्वास सोडणे. या पद्धतीने हे व्यायाम करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत, परंतु लक्षात ठेवा हे जे फायदे खूप मोठे आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला दिवसभर ऑफिसमध्ये किंवा काही कामे करून आपली जर पाठ दुखत असेल, खांदे दुखत असेल, पूर्ण मान दुखत असेल, त्यावेळेस हे व्यायाम नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याचा फरक पडला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसेच तुम्हाला अजून पाठदुखीवरती, कंबरदुखीवरती व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.